मित्रांनो पाहू शकता की हे कोणतं गाव दादा तुमचं? आमला आमला गावावरून दरापूर येथे आले हे शाळा शिकायसाठी. आणि शाळेचा टाइम किती आहे आपला? 7. 7 वाजताचा शाळेचा टाइम आहे. कोणती शाळा? प्रबोधन शाळा. प्रबोधन शाळेचा टाइम आहे 7 वाजताचा आहे आणि आता वाजले 8:06. तर या मुलांना विचारलं की आपण बस का लेट आला, तर का बरं लेट आला तुमचा बस? दुसरा बस नंतर आला लेट. पहिला बस फेल झाला, दुसरा बस लेट आला. दररोजचं तुम्हाला टाइम होते की तुम्ही दररोज आजच्याच दिवस लेट आले? आम्ही आजच्याच दिवस लेट आलो, पण दरवेळेला आमची प्रार्थनाच जाते दररोज. दररोज जाते. खाली बस लेट आलता. आलाही बस लेट आला. दररोजच प्रार्थना चालली आपली. एकही दिवस प्रार्थना भेटून नाही राहिली. नाही बस नाही लागत. शनिवारी काय होते? बस नाही लागत बरोबर. किती वाजता? 2:30. मग किती वाजता लागते बस? 3-4 वाजता. किती घंटे बसा लागते डेपोत? 1-2 घंटे. पाहू शकता दर्यापूर बस डेपोत ची अवस्था अशी झालेली आहे की आता आपल्या इथं 5 नवीन बस आल्या, पण त्या 5 नवीन बस या विद्यार्थ्यांसाठी नाही आल्या, त्या आल्या लंब्यासाठी. आणि यायला आपण विचारला तर मला सांगा, रोज रोज जर याची शाळा पळत असेल तर याचे डोके काम करतील का शाळेत? खेड्यातून येतात शेतकऱ्याचे मुलं, बरोबर आहे, शेतकरी जातात सर्व वडील. हो. शेतकऱ्याचे मुलं आहेत, खेड्यातून येतात आणि बस जर अशी 8-8, 9-9 जर वाजत असतील तर मग काय पाहा लागते, काय ते शिकतील आणि काय भविष्य घडणार आहे पुढे चालून. तर याकडे बस डेपो दर्यापूर यांनी लक्ष द्यावे की जेणेकरून मुलांची शाळा न पडता त्यांची रोज प्रार्थना पडून राहिली. कधी कधी प्रेडे पडत असतील. हो. पडतात का प्रेड? हो. प्रेडे पडतात म्हणजे याच्या शिक्षणाचं नुकसान होऊन राहिलं. तर याकडे दर्यापूर बस डेपोनं लक्ष द्यावे किंवा इथल्या काही लीडर लोक आहेत आपल्या दर्यापुरात, लीडर लोकांना थोडंसं राजकारण इकडेही दाखवा. पुराईवर आपलं राजकारण चालूच आहे, इकडे तिकडे जाय, हेही राजकारणच आहे. यायचंही राजकारण पहा, हे भविष्य आहे उद्याचं, याच्यावर थोडं लक्ष द्या आणि याची बसची समस्या लवकरात लवकर दूर करा. मित्रांनो, जर नाही झालं तर आपण एक निवेदन देऊ. येसान ना तुम्ही? हो सर. ठीक आहे. तर व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून याचा बसचा टाइम हा लेट झाला पाहिजे नाही. धन्यवाद.